नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर दरवर्षी दसरा येतो 10व्या दिवशी, पण यावेळेस आलेला आहे 11व्या दिवशी. त्यामुळे मग 10व्या दिवशी सुद्धा आपण काय केलं, व्यवस्थित देवीची आरती घेतली. त्यानंतर घट मात्र आपण आजच हलवणार होतो. घरी विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की घट आजच हलवायचे. त्यासाठी पूजा केली, देवीची आरती घेतली. त्यानंतर निर्माल्य सगळं एका पिशवीमध्ये गोळा केलं. त्यानंतर आता घट हलवायचे होते. घट आपण काय केलं की जागेवरून उचलले. त्यानंतर ते व्यवस्थित वॉश केले. त्याच्या आतलं सगळं सामानसुद्धा आपण निर्माल्यामध्ये काढून घेतलं. मग घट वॉश करायचे, पुन्हा हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. अशी आमच्या घरची पद्धत आहे, तर मी त्या पद्धतीने केलं. काही ठिकाणी पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आता ऑलमोस्ट होतं कसं की 10व्या दिवशी दसरा पण असतो, घट पण हलणार असतात. मोस्ट ऑफ द ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तर मग आमच्या इथे दसऱ्याची जी पुरणपोळी होती त्याचाही नैवेद्य असायचा, पण मेन घटात हलवण्याचा जो नैवेद्य आहे तो होता आपला दही भाताचा. आणि आम्ही तो दसरा 10व्या दिवशी आला तरी सुद्धा तो दाखवतो. त्यामुळे मग अगोदर दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि घट त्यानंतर हलवून घेतले. आता मी ते उचलले नाही त्या जागेवरून, कारण उद्या दसऱ्याचा पण म्हटलं की आपण त्याला नैवेद्य दाखवावा पुरणपोळीचा आणि त्यानंतरच जागेवरून उचलून घ्यावे. आणि तसंही दसऱ्याला आपण ते धान काढून घेतो. त्यानंतर ते धान आपण आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी, सोनं ठेवण्याच्या ठिकाणी ठेवतो. पुन्हा केसांमध्ये माळतो. जेंट्स आपल्या टोपीच्या खाली ठेवतात, कानामागे ठेवतात, किंवा आता टोपी वगैरे कोणी यूज नाही करत तर खिशामध्ये वगैरे घेतात. या पद्धतीने घरच्या मोठ्यांना देतो. तेच धान आपण पूजेसाठी पण वापरतो. आपण अस्त्रांची पूजा करतो. त्याचसोबत आपण आपलं शस्त्र म्हणजेच सरस्वतीची सुद्धा पूजा करतो. तर मग तेव्हा सुद्धा हे धान वापरलं जातं. मग आज तर कुठला कलर नव्हता, आज तर कुठली माळ नव्हती, त्यामुळं गटाला झेंडूची फुलं चढवली. देवीला मस्त असा मी गुलाबाचा गुच्छ चढवला. आज इतका सुंदर गुच्छ मला दिसला, त्यावरून नजरच हटत नव्हती. आणि तशी माळ नव्हती, त्यामुळे मग मी तो घेऊन आले. रात्री रेडी झालो, गरब्यासाठी खाली गेलो गरबा खेळण्यासाठी. मला काही गरबा खेळता येत नाही, मी फक्त रेडी होऊन गेले होते थोडा वेळ. नेक्स्ट मॉर्निंगला सकाळी उठले, फ्रेश झाले. त्यानंतर पुरणपोळी करायला सुरुवात केली. त्यानंतर चहासाठी ब्रेक घेतला. मग त्यानं देवीची पूजा केली. पूजा झाल्यानंतर आज 9 दिवसानंतर देवांना छान अशी अंघोळ मिळाली होती. ते पुन्हा देव जागेवर स्थापन केले. त्यानंतर पुन्हा हळद कुंकू वगैरे वाहून व्यवस्थित पूजा केली. आता आपल्याला देवांना पानावर किंवा काही ठिकाणी कपड्यामध्ये गुंडाळून झोपवलं जातं आणि कोजागिरी पौर्णिमेलाच त्याची आता पूजा केली जाते. तोपर्यंत पुन्हा पूजा होत नाही. पण आता मला नैवेद्य दाखवायचा होता, तोपर्यंत देव मी नेहमीसारखेच मांडले. घटाला देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर पानांवर देव झोपवले. मग त्यानंतर काही मी अजून नैवेद्य तयार केले, जे मला परड्यांना दाखवायचे होते. नैवेद्य रेडी करून झाले, सगळं साईडला काढून ठेवलं. नशिबाने आमच्या सोसायटीमध्ये मला परडीसुद्धा मिळाली. मग रांगोळी काढून घेतली आणि नंतर गेले ते नैवेद्य दाखवण्यासाठी. 12च्या आत मला ते नैवेद्य चढवायचे होते. रांगोळीसुद्धा मी आज खूप साधी आणि सोपी काढली, कारण आज वेळ अजिबातही नव्हता. खूप सारी कामं करायची होती, हार बनवायची होती, परत पुढच्या पूजेची तयारी करायची होती. त्यामुळं मग मी आज जास्त काही रांगोळीच्या काय म्हणतो आपण याच्यात वेळ घातलाच नाही. मी म्हटलं आज सिंपल सोपी एखादी रांगोळी काढावी. नेटवर चेक केलं, जी पटकन आवडली ती मी काढून टाकली मस्तपैकी. त्यानंतर गेले खाली मी. आता खाली गेल्यानंतर झालं असं की एकच परडी होती, त्यामुळे त्याच्यातच 5 वेळा भरलं. आणि जे एक्स्ट्राचं होतं ते काकूंनी पुड्यांमध्ये बांधून घेतलं, कारण त्या जाणार होत्या मंदिरामध्ये देवीच्या. तर त्या ठिकाणी ते पुढे घेऊन जाणार होत्या, किंवा ज्यांनी ते भरली होती ओटी, तर त्या सगळं घेऊन जाऊन त्या मंदिरामध्ये त्या देणार होत्या. त्यामुळं मग तिथेच नैवेद्य दाखवला आणि अशा पद्धतीने परड्यासुद्धा भरल्या. आता हा आहे आपल्या दसऱ्याचा दिवस. काल तर आपण देवीला गुलाबाचा गुच्छ चढवला होता. आज झेंडूची फुलं आणायला गेले त्यावेळेस छान अशी मला येल्लो कलरची वेणी दिसली, तर देवीला आज मी वेणी चढवली. आज आपल्याला ते सगळं उचलायची होती आरास देवीची. त्यानंतर घटसुद्धा, तर म्हटलं उचलण्या अगोदर देवीसाठी वेणी चढवावं, म्हणून मग वेणी घेऊन आले. त्यानंतर फुलं आणली होती, आंब्याची पानं आणली होती. त्याचं छान असं तोरण बनवलं. घरासाठी मी जास्त करून आंब्याची पानं यूज करून तोरण बनवलं. आज खरं महत्त्व आहे ना आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं असतं. घराबाहेर आपण रेडीमेड कितीही छान तोरण लावू शकतो, पण खरी शोभा जी आहे ना त्या आंब्याच्या पानांचा आणि झेंडूचा हार किंवा तोरण लावल्यानंतरच येते घराला. आणि तसंही दसरा म्हटलं की झेंडूची फुलं, आंब्याची पानं, आपट्याची पानं हे डोळ्यासमोर येतच.
चला तर अशा पद्धतीने आता मी जे छोटे छोटे फुलं रेडी केले होते पान आणि झेंडूचं फूल वापरून, तर ते मी एकत्र जॉईंट केल्याने मस्त असं तोरण केलं. तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. अशा पद्धतीने तोरण मी रेडी केलं. त्यानंतर गाडीसाठी हार केला, त्यानंतर स्कूटीसाठी हार केला. हे हार वगैरे ना आपण स्वतःहून हाताने बनवण्यात फार मजा आहे. मी हार बनवत असताना आदू माझ्या शेजारी बसला होता, त्याचाही अभ्यास चालू होता. हार करता करता त्याचा अभ्यास घेतला. त्यानंतर दाराला तोरण चढवलं, रांगोळीजवळही फुलं आणि सोनं चढवलं, धान चढवलं. त्यानंतर काही धान मी माझ्या केसात माळलं. आता मला सुरुवात करायची होती घरातली पूजा आणि आपली खाली वाहनांची पूजा. तर ही पूजा करण्या अगोदर मी अद्वैतच्या गाड्यांची पूजा करून घेतली. छानपैकी असं पूजेचं ताट मी रेडी केलं. त्यानंतर आम्ही सगळ्या अद्वैतच्या वाहनांच्या पूजा करून घेतल्या. मग गेलो खालच्या गाड्यांच्या पूजा करण्यासाठी. अद्वैतच्या पण कानाला धान लावलं. म्हटलं राहील की नाही माहीत नाही, त्यामुळे खिशात पण ठेवण्यासाठी दिलं थोडंसं. अद्वैतच्याच हाताने त्याच्या गाड्यांच्या पूजा आम्ही करून घेतल्या व्यवस्थित. आणि अद्वैत फार खुश होता. आज त्याच्या गाड्यांची पूजा होत होती किंवा त्याच्या आवडत्या सायकलची पूजा होत होती. त्यांनी सगळ्या गाड्यांची, त्यानंतर सायकलची वगैरे छान पद्धतीने पूजा केली, दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही खाली जाण्यासाठी रेडी झालो. खाली गेल्यानंतर गाडीची पूजा केली, स्कूटीची पूजा केली. या पद्धतीने सगळ्या पूजा व्यवस्थित पार पाडल्या. आमच्या येथे वाहनांची पूजा शक्यतो 4 नंतर करतात, त्यामुळे माझा सकाळी 11च्या आसपास नैवेद्य वगैरे रेडी होता. तरी पण मी गाड्यांचा आणि संध्याकाळी जे आपण पूजा मांडणार होतो तर त्या पूजेचा नैवेद्य साईडला काढून ठेवलेला होता. मग मीनवाईल दुपारी मी हार वगैरे बनवण्याचं काम केलं. त्यात आज कामोल्या ताईंना सुट्टी होती, सो त्यांचाही दसरा होता, त्याला काय म्हणणार आपण. सो त्या त्यांचा घरचा दसरा करत होत्या आणि मी माझ्या घरचा. त्यामुळे मग घरची पण कामं होती, भांडे होती, फरची होती, बऱ्याच गोष्टी होत्या. स्वयंपाक केल्यानंतर राडा झाला होता भरपूर सारा, ते आवरलं. मग ह्या दुपारचं काम आटोपल्यानंतर 4 वाजता आम्ही पूजेला सुरुवात केली. छान अशी पूजा मांडली. स्टडी टेबलवर सरस्वतीचं चित्र त्या ठिकाणी काढलं आणि त्यानंतर छान हळद, कुंकू, फुलं, आपल्या घरात उगलेलं घटाचं धान, हे सगळं वाहून आपण पूजा केली. नैवेद्य दाखवला. त्यानंतर मुलांनी पण या सगळ्या गोष्टींची पूजा केली. आता तुम्ही म्हणाल मिस्टरांनी सगळ्याच व्हिडिओमध्ये मास्क का लावलेले. तर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की त्यांना नागिन झालेली आहे नाकामधून, त्यामुळे माझा 3rd डे होता त्यांना तो लेप वगैरे लावण्याचा. तर ते जोपर्यंत मी हार वगैरे करते तोपर्यंत ते लेप वगैरे लावून आले होते. त्यामुळं तो लेप तोंडाला असल्यामुळे त्यांनी मास्क यूज केला होता. तर माहीत नाही म्हटलं तर नागिन होती, त्यामुळे पूजा करायची की नाही. सो मी त्यांना नाही ओवाळलं, पण अद्वैतला ओवाळलं. मग आम्ही आजूबाजूला आमच्या इथे जे मोठी लोक होते त्यांना सोनं दिलं, त्यांचं दर्शन घेतलं. मैत्रिणींच्या घरी गेलो, त्यांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर आमचे काका काकू असतात त्यांच्याकडे गेलो, तिथेही त्यांना सोनं वगैरे दिलं, दर्शन घेतलं. या पद्धतीने छान असा दसरा साजरा झाला. 9 दिवस देवी आली, बसली घरामध्ये, घटाची छान पूजा झाली. पहिल्यांदाच आपण हे सगळं केलं होतं, पण छान पद्धतीने सगळं पार पाडलं. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तोपर्यंत बाय बाय.